शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विम्याच्या 75% हिस्सा आता वाटप करण्याचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्याला सुरू झालेला आहे. ही रक्कम हेक्टरी बघा 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बघा, ही बातमी शेतकरी मित्रांनो पत्रकार परिषदेसमोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्याचे समाधानाचे वातावरण आता निर्माण होत आहे. सर्वात मोठी आजची शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता पीक विम्याच्या वाटपाची यादीची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते. आता बघा 2026 जानेवारीचा महिना सुद्धा सुरू झाला. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच की शेतकरी मित्र बघा जानेवारी महिन्यात म्हणजेच की आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. बघा, तुम्ही पाहू शकता की शेतकरी मित्रांनो 2022, 2023 आणि 2024 आणि मे महिन्यातील 2025 या तिन्ही वर्षाच्या ज्या शेतकऱ्याच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे, तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता. आता पीक विम्याचं वाटप सुरू झालं असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्र बघा 153 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकायला आलेले आहे. आता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही सुद्धा नक्की तपासायचं आहे. आता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्याचे नावही या यादीत आहेत. मागील 3 वर्षात बघा शेतकरी मित्रांनो 2022 तसेच 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रपणे दिला जात होता. आता शेतकरी मित्र बघा भात पिकासाठी किती पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्र बघा भात पिकासाठी शेतकरी मित्रांनो 50,000 रुपयाचा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा ज्वारी पिकासाठी किती हेक्टर पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो ज्वारी पिकासाठी 33,000 रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. बाजरी पिकासाठी 32,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी रुपये जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो भुईमूग पिकासाठी 45,000 हेक्टर पीक विमा जमा होत आहे. सोयाबीन पिकासाठी बघा 55,000 हेक्टर रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मूग पिकासाठी बघा 28,000 हेक्टर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. उडीद पिकासाठी बघा 25,000 हेक्टर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचप्रमाणे तूर पिकासाठी 47,000 रुपये हेक्टर जमा होणार आहे. कापूस पिकासाठी शेतकरी मित्रांनो 60,000 रुपये हेक्टर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मका पिकासाठी शेतकरी मित्रांनो 36,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता हेक्टर शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता हे पीक विमा 2022, 2023 आणि 2024 आणि 2025 मधील सर्वच पिकासाठी आता एकत्र जमा होत आहे. शेतकरी मित्रांनो 2022 पासून तर 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही मोठी बातमी आहे. काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितलं आहे की बघा ज्या शेतकऱ्याचे खातं पोस्ट ऑफिस बँकेत आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे. आता बाकीच्या शेतकऱ्याच्या खात्यात आज 100% रक्कम जमा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 2022 ते 2025 या काळात ज्या शेतकऱ्याचे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यांना पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज तुमच्या खात्यात जमा होणार आहे. हे अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेलं आहे. म्हणजेच की सकाळपासून आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याची अपेक्षा कमी रकमेची होती, पण त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे की बघा केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळाला नव्हता. त्यामुळे सरकारने सांगितले की बघा आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा आता एकत्र जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते. आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे. गेल्या 2 दिवसात झाले 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा केला जात आहे. जर शेतकरी मित्रांनो बघा यात कोणकोणते जिल्हे आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यात ते पैसे जमा केले जाणार आहे. कृषी विभागांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो आज सकाळपासूनच काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा दुपारी सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट आता पैसे म्हणजेच की 1 वाजेपासून वेगाने शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आज या 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे.
शेतकरी मित्रांनो, आता बघा कोणते 16 जिल्हे आहे, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज शेतकरी मित्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्याची यादी दिलेली आहे. म्हणजेच की आज या 16 जिल्ह्यात 100% सगळेच पैसे जमा म्हणजेच की 75% अग्रिमी पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला जाणार आहे. सर्वप्रथम बघा आतापर्यंत 10 वर्षा इतिहासात असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता. आता 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्रच आता शेतकरी मित्रांनो बघा आजपासून सुरू जमा म्हणजेच की आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात या 16 जिल्ह्यात म्हणजेच की 3 वर्षाचा एकत्र पीक विमा जमा होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात सोडण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बघा शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी तात्कालीन सर्वच बँकांना फोन करून पैसे तीव्रता जमा करण्याचा आदेश दिला आहे. हे पैसे बघा पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आलेल्या आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा आता 100% शेतकऱ्याच्या बँक खात्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा पुणे जिल्ह्यात आता पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज 100% पुणे जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे. त्याचप्रमाणे पुढचे जिल्हे बघा शेतकरी मित्रांनो नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याच्या बँकांमध्ये ई-के-वाय-सी केलेली आहे त्यांच्या बँक खात्यात आज 100% सगळेच पैसे जमा होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याला अजून पैसे जमा नाही झाले शेतकरी मित्रांनो काळजी करू नका. बघा आज सकाळपासून आणि संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि जर पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.